नमस्कार मंडळी. बटाट्याचे चाळ या पुस्तकातील पु ल देशपांडे यांनी लिहिलेली सांस्कृतिक शिष्टमंडळ या कथेचे पुस्तक वाचन मी आज करत आहे. ही कथा जर आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर कथेला सुरुवात करूया. सांस्कृतिक शिष्टमंडळ. शेवटी बटाट्याच्या चाळीतले सांस्कृतिक शिष्टमंडळ आंतरचाळीय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सांडगे बिल्डिंगमध्ये पाठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री भरलेल्या चाळकरी मंडळींच्या सभेने एकमताने घेतला. हा निर्णय एकमताने घेतल्याचे जवळजवळ सर्वांच्या दुसऱ्या दिवशीच कळले, कारण चाळकरी मंडळींच्या प्रतिनिधींची सभा रात्री 2ला संपली. त्यावेळी चाळीतील चळवळीचे उत्साही जनक श्री राघुनाना सोमन यांच्याखेरीज बाकी सारे प्रतिनिधी गाढ झोपले होते. सभा संपताच सोमनांनी "आत्ता कॉफी घेऊया" म्हटल्यावर मंडळी लगबगीने जागी झाली. मुंबईतल्या चाळींचा आंतरचाळीय अभ्यास ही एक जळती समस्या आहे असे वाटल्यावरून अशा प्रकारची शिष्टमंडळे निरनिराळ्या चाळीत पाठवण्याच्या योजना आखण्यास बटाट्याच्या चाळीत केव्हाच सुरुवात झाली होती. सुरुवातीला एक सांस्कृतिक शिष्टमंडळ पाठवावे, नंतर राजकीय, त्यामागून केवळ भगिनींचे मंडळ अशा प्रकारची योजना होती. परंतु प्रत्येक शिष्टमंडळात 30 नावे पुन्हा पुन्हा सुचवली जाऊ लागली. उदाहरणार्थ एम. हट्टंगडी अथवा एच. मंगेशराव हे चाळीतील संगीत कलाप्रवीण तबलावादनपटू. तेव्हा कलावंतांच्या शिष्टमंडळात त्यांचे नाव कलावंत म्हणून पुढे आले आणि पुढे सगळ्या मजल्यावर अधिक वर्तमानपत्रे फक्त त्यांच्याच घरी येत असल्यामुळे राजकीय शिष्टमंडळात त्यांच्यासारख्या अभ्यासू माणसाला वळवणे अशक्य होते. त्यातून ओळीने न चुकता 7-8 इंग्रजी वाक्ये तेच बोलू शकत, कारण मागे एकदा चाळीची पाहणी करायला म्युनिसिपल अधिकारी आले असताना त्यांच्याशी इंग्रजी बोलायला प्रसंग आला होता. तो मंगेशरावांमुळे निभावला. तीच गोष्ट देवरुखकर मास्तर हे प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक शिष्टमंडळाचेही सदस्य होऊ शकत होते आणि कापूर, उदबत्त्या, फणसपोळी, आंब्याची साटे, कोकम वगैरेंचा व्यापार चाळीतल्या चाळीत करीत असल्याने व्यापारी शिष्टमंडळावरही त्यांना पुन्हा पाठवावे लागले असते. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून 10 जणांचे शिष्टमंडळ आंतरचाळीय पाहणी करण्यासाठी सांडग्याच्या चाळीत पाठवायचे ठरवले. प्रथम मुद्दा आमंत्रणाचा निघाला. आमंत्रणाशिवाय कुठेही जायचे कसे? शेवटी सोकाजी त्रिलोकेकरने तोड काढली. सांडग्याच्या चाळीत त्याचे साडू दादाजी ब्रह्मांडकर राहत होते. बाबलीबाईचे धाकलीबाईचे यजमान त्यांच्याकडून वशिला लावून आमंत्रणाच्या परतफेडीचे बोलीवर अगोदर बटाट्याच्या चाळीतल्या शिष्टमंडळाला त्यांनी आमंत्रण मिळवले. हे शिष्टमंडळ सांडग्याची चाळ पाहून गेल्यावर त्यांनी सांडग्याच्या चाळीतल्या शिष्टमंडळाला आमंत्रण द्यायचे ठरवले होते. मंडळ प्रातिनिधिक असावे असा ठराव दे. भा. आचार्य बाबा बर्व्यांनी मांडला. त्याला सर्वांची प्रातिनिधिक म्हणजे
काय हे नीटसे न कळल्यामुळे एकदम संमती मिळाली. कोणतीही चर्चा न होता पास झालेला हा बटाट्याच्या चाळीतल्या सदस्यांचा पहिला ठराव आहे, असे बाबा उद्गारल्यावर यापूर्वी द्वारकानाथ गुप्त्याचे वडील वारले त्यावेळी दुखवट्याचा ठराव देखील कोणतीही चर्चा न होता पास झाला. हे जनोबा रेग्यांनी बाबा बर्व्यांना नम्रपणाने दाखवून दिले. आपल्या तोंडातून निघालेल्या असल्या उद्गाराबद्दल प्रायश्चित्त म्हणून बाबांनी 10 मिनिटे नैष्ठिक मौन पाळायचे ठरविले. नैष्ठिक मौन हे नैष्ठिक ब्रह्मचार्याप्रमाणे मनानेच पाळायचे असते. मनात मौन असले म्हणजे झाले. उघड बोलल्यास हरकत नाही. शेवटी मंडळींनी विनंती केल्यावरून आचार्य बाबा बर्व्यांनी पाव कप दूध घेऊन मौन सोडले. त्यांना शिष्टमंडळाच्या कार्याबद्दल 4 शब्द सांगण्याची विनंती करण्यात आली आणि ह्या मंडळाचे त्यांनी नेतृत्व स्वीकारावे अशी गळ घालण्यात आली. बाबा बर्वे बटाट्याच्या चाळीचे राजकीय, आध्यात्मिक असे स्फूर्ती केंद्र आहेत. मुंबईत अगदी बटाट्याच्या चाळीत राहूनही ते स्वतः पेरून उगवलेले धान्य खातात. त्याची कृती अशी: एका मोठ्या परातीत माती भरून त्यात दुसऱ्या दिवशी खाण्याचे गहू, हरभऱ्याची डाळ वगैरे पेरतात आणि त्याला कोंब आले की त्यांचेच पदार्थ गाईच्या तुपात मिसळून खातात. आज कित्येक वर्ष चाळीतल्या भांडी धुणीवाल्या नोकरांसाठी त्यांनी उपनिषदाचा वर्ग चालवला आहे. त्यांना सुसंस्कृत केल्याशिवाय भारताला तरणोपाय नाही, असे त्यांचे मत आहे. विशेषतः त्यांनी चाळीतील भगिनींसाठी चालवलेले मौन शिक्षण केंद्र हे फारच प्रभावी ठरले. भगिनी वर्गाच्या या मौनाच्या साधनेला पुरुष वर्गाकडून फारच पाठबळ मिळाले. चाळीतल्या सगळ्या भगिनींची कामे मुक्याने होऊ लागली. त्यामुळे चाळीत विलक्षण शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली. अधिक वेळ कोण मौन पाळू शकतो ह्या चढाओढीत सांस्कृतिक सप्ताहाच्या वेळी द्वारकाबाईंनी एकूण 3 मिनिटे 20 सेकंद मौन पाळून नवा विक्रम केला, असे जाहीर करण्यात आले. आपापल्या बायका अशा तोंडे मिटलेल्या पाहून कित्येक जण त्यांना ओळखायला विसरले. कारण आजपर्यंत भगिनी समाजाच्या कार्यकारी मंडळाचा ग्रुप फोटो केवळ 1 मिनिट तोंड बंद ठेवण्याच्या अशक्य अटीमुळे निघू शकला नाही. शेवटी कॅमेऱ्याकडे पाठ करून ग्रुप फोटो घ्यावा अशी सूचनाही काही बंधूंनी मांडली होती. ती फेटाळण्यात आली. आपण सुचवलेल्या सुधारणांवर बायकांनी पाठ फिरवावी यात पुरुषांना नवल वाटले नाही. तात्पर्य नसल्या भगिनींना मौनाचे पाठ देणाऱ्या बाबा बर्व्यांना शिष्टमंडळाचे धोरण, कार्य इत्यादींवर 4 शब्द सांगण्याची विनंती झाली. बाबांनी आपली अंगावरची शाल नीट करीत सुरुवात केली. मतप्रिय बंधूंनो आणि मतप्रिया भगिनींनो, आपल्या वसतिस्थानातून अन्य वसतिस्थानात सांस्कृतिक शिष्टमंडळ जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. ह्यातच राजकीय, धार्मिक आणि व्यापारिक आणि शारीरिक अशी अनेक मंडळे अंतर्भूत आहेत. सोकाजी त्रिलोकेकरने हट्टंगडीच्या कानात अंतर्भूत म्हणजे काय असे विचारले. त्यावर हट्टंगडीने इनकॉर्पोरेटेड असे सांगितले. असे म्हणून सोकाजीने जनोबा रेगॅन्स इनकॉर्पोरेटेडचा अर्थ विचारला. जनोबा रेगॅननी अकाउंटंट्सचे इनकॉर्पोरेटेड चार्टर्स
असे 2 प्रकार आहेत असे सांगून पुढील माहिती नंतर विचारा असे म्हणून त्यांना गप्प केले. सांस्कृतिक ह्या शब्दात वास्तविक ही सारी अंग येतात. प्रत्येक चाळीची एक विशिष्ट संस्कृती आहे. आपल्या चाळीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. इथे मंडळींनी टाळ्या वाजवल्या. आपल्या चाळीला संस्कृती आहे हे कळल्यावर इतके दिवस आहोत पण दिसली नाही कुठे असे द्वारकाबाई यशोदाबाईच्या कानात कुजबुजल्या आणि बाबा खोटं कशाला बोलतील असे म्हणून यशोदाबाई भाषण ऐकत गवारीच्या शेंगा मोडून लागल्या. आपल्या चाळीला विशिष्ट संस्कृती आहे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कुठे आहे? अगदी मलाही हाच प्रश्न सुचला होता. शांबाराव गायतोंडे कुशाभाऊ अक्षीकरांच्या कानात कुजबुजला. कुशाभाऊंच्या कानाला गायतोंडेंच्या मिशा लागल्या. त्याने त्या झुरळ समजून जोरात झटकल्या. शांबाराव चूप बसला. चाळीची विशिष्ट संस्कृती म्हणजे काय? चाळीची संस्कृती म्हणजे आपण सर्व. व्यापक अर्थाने पाहायचे म्हणजे हा चौक, ते नळ, त्या दारात दिसणाऱ्या तुळशीच्या कुंड्या, वनस्पतीच्या डब्यात टांगलेल्या त्या चिमुकल्या वनस्पती, ते वाळत घातलेले कपडे. अगं बाई, गॅलरीत पापड वाळत घातले होते, काढायलाच विसरले मी, म्हणून शांताबाई लगबगीने उठून निघून गेल्या. हे सारे सारे काही म्हणजे ती संस्कृती. परस्परा साहचर्यातून, सहवासातून संस्कृती तयार होते. उदाहरणार्थ, जनोबा रेगे हे मांसाहारी आहेत. त्यावर जनोबांनी ताडकन उठून, परवा तुम्ही आमच्या घरी मटण नाही खाल्लेत असा सवाल टाकला. बरोबर. मनाची स्वस्थता ढळू न देता बाबा म्हणाले, पूर्वी मी खात नव्हतो, परंतु तुमची मांसाहारी संस्कृती आणि माझी शाकाहारी संस्कृती एकरूप झाली म्हणजे हा थेरडा हाडं का खातो? भगिनी वर्गापैकी अनेकींच्या डोक्यात विचाराची ऊ येऊन चावून गेली. हा सांस्कृतिक संगम माझ्या हृदयात झाला. कुशाभाऊ अक्षीकर दादा समेळांच्या कानात म्हणाला. हृदयात की पोटात? तेव्हा येव गुण विशिष्ट नानाविध संस्कृतींनी फुललेले हे जीवन अन्य जीवनाशी आत्ता पडताळून पाहिले पाहिजे. मला तुम्ही नेतृत्व स्वीकारायला सांगता आहात. अग्निच्छेने मी कबूल करतो. झेड विष्णुमूर्ती म्हणतात. ज्याचे त्याने पाहावे. कोण कुणाचा नेता? तू तुला जाण. न कोणी ज्ञाता, न कोणी नेता. इथून पुढे बाबांचा असा हा सूर लागला की यशोदाबाई गवारीच्या शेंगा वातीसारख्या वळू लागल्या. काही भगिनींना अशा वेळी हमखास येणारी पेंग सुरू झाली. तस्मात आपल्याला कार्यप्रवण झाले पाहिजे. आपल्या जीवनाच्या अंगोपांगांशी इतरांच्या जीवनाची अंगोपांगे पडताळून पाहिली पाहिजेत. स्नेहलताबाई गुप्त्यांनी आपल्या दंडावरचा ब्लाऊज सैल होतो आहे हे पाहिले आणि द्वारकाबाईंची चोळी दंडावर अगदी चेपून बसलेली पाहून मनातल्या मनात स्वतःच्या कृशपणाचे समाधान मानले. तो योग आला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून देशोदेशींचे लोक येऊ लागले. संस्कृती पाहून जातात. आपण आपल्या घरातून सुरुवात करू. शेवटी मानव तितका एक आहे. मैवांशो जीवलोके जीवभूत सनातन म्हटले आहे. भगवंताने इथे राघुनानांना जांभई आली आणि कुशाभाऊ अक्षीकराने मनातल्या मनात मन षष्ठानिद्रियांनी पर्यंत पुढचा श्लोक म्हटला. प्रकृती स्थानी कर्षती त्यालाही काही आठवले नाही.
तेव्हा आपल्या वस्ती स्थानातून जे शिष्टमंडळ जाते आहे त्याला मी शुभ असते पंथान संतू असा आशीर्वाद देतो. मीही बरोबर जावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. मी होकार दिला आहे. तुम्ही न्याल तिथे मी आहे. पण मी निमित्त मात्र आहे. परंतु तुमचा आग्रह आहे तेव्हा आले पाहिजे. आपले शिष्टमंडळाचे कार्य यशस्वी होईल याची मला खात्री आहे. कारण यंत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तंत्र श्रीविजय भूमी भुवातू भूती भूभिक्ष कुशाभाऊला हा श्लोक लगेच आठवला. ही भावना ठेवून निघूया बटाट्याच्या चाळीचा विजय असो. मुख्य प्रश्न आला होता तो शिष्टमंडळात कोणाला घ्यावे याचा. त्याला तोड निघणे अवघड होते. शेवटी येण्या जाण्याचा खर्च शिष्टमंडळाला करावा लागेल असा ठराव केल्यावर शिष्टवंत कार्यकर्ते तेवढेच पुढे आले. शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणून आचार्य बाबा बर्व्यांची सर्वानुमते निवड झाली. शिवाय इतर 9 सभासद घ्यायचे ठरले. त्यांचा थोडक्यात परिचय येणेप्रमाणे. कुशाभाऊ अक्षीकर ह्यांना बटाट्याच्या चाळीत नाट्यभैरव अशी पदवी आहे. एकेकाळी ते गंधर्व कंपनीत आचारी होते. नाट्याचा ह्यांचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म आहे. केशव नारायणांच्या संयुक्त मानापमानात मुख्य चोराची भूमिका ह्यांच्याकडे होती. परंतु नाटकाच्या तालमीत ते ह्या भूमिकेशी फारच तद्रूप व्हायला लागले आणि कंपनीतल्या लोकांनी ह्याची धास्ती घेतली. खुद्द धैर्यधराने ह्यांच्यापुढे हात टेकल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगात ह्यांना आवरणे कठीण होईल म्हणून ते कामच काय. परंतु ती नोकरीही गेली आणि तेव्हापासून मुंबईच्या एका इंग्लिश फर्ममध्ये ह्यांनी कारकुनांच्या साठी लहानसे हॉटेल चालवले आहे. एखाद्या कारकुनाने काय कुशाभाऊ गरम काय आहे एवढा सवाल केला की गरम भजी, नरम उसळ, चटकदार मटकी, टेस्टदार टामाटो आमलेट, मजेदार मठ्ठा, कडक कॉफी, चटकदार चहा अशी नामावली उच्चारताना कै गणपतराव जोशांची आठवण करून देतात. शिवाय कारकुनांना खायला घालण्याचे कार्य हे करीत असल्यामुळे देशातील अन्न परिस्थितीचा ह्यांचा अभ्यास हाही जमेला धरण्यासारखा होता. कुशाभाऊ ह्या मंडळात नाट्यतज्ज्ञ व खाद्यपंडित अशा दुहेरी नात्यांनी हजर होते. एच. मंगेशराव हट्टंगडी हे चाळीचे मूर्तिमंत. संगीत युद्धकाळात व दंग्याच्या दिवसात चाळीचे मोराल नैतिक धैर्य टिकवण्याच्या बाबतीत ह्यांचा फार उपयोग झाला. शास्त्रोक्त संगीताचा विशेषत तराण्यांचा ह्यांचा अभ्यास फार दांडगा. तराण्यांच्या अभ्यासामुळे कोणतेही गाणे ह्यांच्या कंठातून तरण्यासारखेच बाहेर येते. गणपतीच्या दिवसात कितीही गर्दी झाली तरी मंगेशरावांच्या नुसत्या षड्ज पंचमाने मंडपात सामसूम होते. शिवाय राजकारणाचा ह्यांचा अभ्यासही चांगला आहे. व्यवसायाने हे जरी अकाउंटंट असले तरी रुपये आणि पैच्या जोडीने ह्यांचा मात्रांचा हिशेब मापून घ्यावा. संगीतातील जमाखर्च ह्या विषयावर ह्यांचा विद्वत्ता प्रचूर प्रबंधही आहे. एका ख्यातमान गवयाच्या बैठकीत एकूण 5,500 मात्रांचा हिशेब झाल्याचे ह्यांनी चटकन सांगितले होते. तबलावादनातही ह्यांचा हात धरणारा इसम क्वचित सापडेल. ऑफिसमध्ये ह्यांनी एकदा आड्या चौतालाच्या ठेक्यात ताळेबंद टाईप करून करेक्टच्या करेक्ट वर
सम आणून दाखविली होती. असा हा बहुगुणी हिरा इष्टमंडळात असणे अत्यावश्यक होते. सौ वरदाबाई हट्टंगडी ह्या श्री एच. मंगेशरावांच्या पत्नी मंगेशरावांच्या तालमीत तयार झाल्या. रेडिओवर पुढे मागे कार्यक्रम होणार होता. ह्यांनी महबूबे, मोझिकी ख्वासाहेब, सुरावर्दी ख्वासाहेब, राजा की मंडळीवाले यांच्याजवळ संगीत शिक्षणाला सुरुवात केली. ख्वासाहेबांनी ही शिकवणी सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसात आपला पिढीजात बुरखे शिवण्याचा धंदा सुरू केल्यामुळे ह्यांचे संगीत शिक्षण थांबले. त्यानंतर काही दिवस ह्यांनी भरतनाट्य शिकायला सुरुवात केली. परंतु नृत्यकला सोडून न्यू मद्रास बेकरीत पायांनी पावाची कणिक तिंबण्याची नोकरी पत्करून कला आणि जीवनाचा संबंध जोडला. त्यामुळे ह्यांना नृत्यकला सोडावी लागली. परंतु अजूनही त्यांना नृत्याची खूप आवड आहे. चाळीतल्या गणपतीत जाहीर कार्यक्रमात त्यांना नाचण्याची विनंती केली की नाचायला त्या अगदी एका पायावर तयार असतात. आपल्या सुविद्य पतीच्या प्रोत्साहनाने ह्यांनीही आपण नृत्यकला का सोडली ह्यावर नृत्यसाधना नावाचे पुस्तक लिहिले आहे. ह्याशिवाय ह्यांच्यामुळेच चाळीतील इतर मंडळींच्या घरी उपीट, उडदाचे पोळे, सान्ने वगैरे निरनिराळी नावे एकाच पदार्थाला देण्यात येतात. तिखटा सांजा बिघडवला की तो उपिट्टू आहे असे सांगण्यात येते व त्यांची रुची बदलते. हेच इतर पदार्थांच्या बाबतीत प्राध्यापक नागूतात्या आढे. वास्तविक बटाट्याच्या काय, परंतु जगातल्या कोणत्याही चाळीत नागूतात्यांच्या इतका विद्वान माणूस शोधून सापडायचा नाही. पण चाळीतल्या कुठल्याही कार्यात मोडता घालण्याचे कार्य हे करीत असल्यामुळे एवढ्या विद्वान माणसाच्या सहकार्याला चाळ मुकली होती. परंतु शिष्टमंडळ जाणार वगैरे कथा सुरू झाल्यापासून नागूतात्यांनी धोरण बदलले होते. जोगेश्वरीपासून ते रेल्वे टाईमटेबलापर्यंत सारे ग्रंथ नागूतात्यांना मुखोद्गत आहेत. गेल्या 35 वर्षाचा टाईम त्यांना पाठ आहे. जगातले सारे विद्वान महामूर्ख कसे आहेत हे ते तारीखवार सांगतात. एका नेपोलियनवरच्या व्याख्यानात नेपोलियनने वयाच्या 6व्या वर्षी 12 जून रोजी अंगठा तोंडात घातला होता. हे त्यांचे वाक्य ऐकून साऱ्या सभेने तोंडात बोटे घातली होती. रामदासांच्या दाढीची लांबी, मोरोपंतांच्या शेंडीचे केस आणि तुकारामाच्या मावळी पागोट्याचे माप यांची देखील त्यांनी मोजदाद केली आहे. इतकेच काय, परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आयुष्यात एकूण 75 मन 12 शेर 6.25 छटाक सुपाऱ्या कातरल्या हे पुण्याच्या एका विद्वानाने सिद्ध केले होते. त्यातील 2.25 छटाकांची चूक त्यांनी समप्रमाणात सिद्ध करून दाखवली. बाबा बर्वे हे शिष्टमंडळाचे हृदयात होते. एच. मंगेशराव हे मंडळाचा गळा तर नागूतात्या हे मंडळाची बोटे होते. काहीही पाहिले की नागूतात्यांची बोटे मोडलीच. पलीकडच्या टुमण्याच्या चाळीत 10 वर्षापूर्वी ते एकदा गेले होते. तिथल्या एकूण जिन्याच्या पायऱ्या, बंद होणाऱ्या खिडक्या आणि एकदा बंद झाल्यामुळे उघडू न शकणाऱ्या खिडक्या ह्यांची त्यांनी बोटे मोडून मोजदाद करून डोक्याच्या फळताळात तो आकडा ठेवून दिला होता. हे सध्या प्राध्यापक नाहीत, तसे कधीच नव्हते. परंतु त्यांच्या विद्वत्तेवरून व वेशावरून ते प्राध्यापक असावेत अशा
समजुतीने एका गणेश उत्सवाच मंडळाच्या चिटणीसाने ह्यांच्या व्याख्यानाच्या वेळी बोर्डावर प्रा. नागोतात्या आढे असे लिहून टाकले. ती उपाधी अनिच्छेने त्यांना चिकटली. त्यांना ती उपाधी आवडत नाही. जगातले सर्व प्राध्यापक गाढव आहेत असे त्यांचे मत आहे. लोक त्यांना प्राध्यापक म्हणतात. प्रा. कल्पलता फुलझेले वास्तविक नागोतात्यांसारखा एक प्रचंड विद्वान मंडळात असताना आणखी एका प्राध्यापिकेची आवश्यकता नव्हती. परंतु चाळीतील भगिनी मंडळातर्फे ह्यांना घ्यावे असा आग्रह दिसला. प्राध्यापक कल्पलताबाई नुकत्याच आमच्या चाळीत राहावयास आल्या. श्री किशोरचंद्र फुलझेले सुप्रसिद्ध दिलीप्स रेडिओचे व्यापारी ह्यांच्या ह्या पत्नी कल्पलताबाई ह्या दमयंती टेलरिंग कॉलेज फॉर विमेन अँड चिल्ड्रेनमध्ये ब्लाऊज डिपार्टमेंट्सच्या मुख्य आहेत. ह्या त्या अंगुस्तान विद्यापीठाच्या पदवीधारिणी आहेत. त्याशिवाय वलकल आणि वायल ह्यांचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी नुकताच आपला प्रबंध तयार केला आहे. ह्याशिवाय सुवर्णमृग कंचुकीसाठी सीतेचा हट्ट हे त्यांचे वसनप्रधान खडकाव्याही प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहे. त्यांच्या छापखानेवाल्याने त्यांना चावटपणाने कंचुकी तयार आहे, काजे व्हायची राहिली आहे असे सांगितल्यावरून त्यांनी शिवण आणि मुद्रण नावाचा वक्रोक्तीपूर्ण लेखही लिहिला होता. त्यात शेवटी छापखानेवाल्यावर इतका टोचून मजकूर लिहिला होता की कोणीही छापखानेवाला तो लेख छापायला तयार होईना. काव्याप्रमाणे कल्पलताबाई खेळातही फार हुशार आहेत. अंगुस्तान विद्यापीठात त्यांना सुईदोरा शर्यतीत ढाल मिळाली होती. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी वगैरेंच्या सामन्यांतही त्या प्रेक्षक असतात. खेळाप्रमाणेच चित्रकलेचेही त्यांना वेड आहे. चाळीच्या गणेशोत्सवात त्यांच्या चित्रकलेचे नमुने जागोजाग टांगल्या जातात. ही त्यांना विशेष आवड आहे. त्यांच्या चित्रकलेचे, ब्लाऊज कलेचे काही नमुने त्यांनी बरोबर घेतले होते. तात्पर्य शिवणकला, क्रीडापटुत्व, चित्रकला आणि काव्य अशा चारी अंगांनी विकास पावलेली ही विदुषी हा या शिष्टमंडळाच्या भाळावरचा मळवट होता. महापंडित श्री बाबूकाका खरे, प्राध्यापक सौ कल्पलताबाई फुलझेले ह्या शिष्टमंडळाच्या चाळीचा मळवट, तर बाबूकाका खरे हे शिष्टमंडळाच्या मस्तिष्कावरचे नवनीत घातलेले एरंड द्रुमाचे शीतोपचारी पर्ण. बटाट्याच्या चाळीचा हुज हू उर्फ कोण कोण तथा कोण कुणाचा अथवा कोण कसा तर कोण कसा किंवा कुणाला कशाचे अशा विविध नामांनी नटलेला कोशराज निर्माण केलेले महापंडित बाबूकाका हे चाळीच्या शिष्टमंडळावर येणे केवळ अपरिहार्य होते. हुज हू खेरीज बाबूकाकांनी अनेक कोश निर्माण केले होते, करीत आहोतही. उदाहरणार्थ मुंबई शहरातील भद्र खाद्य केंद्रे, भद्र, भज्ज, भज्जी ही व्यक्ती त्यांनी सिद्ध केली आहे. अष्टलौल्य होटलौल्य हॉटेल स्थानांची व्यापारी जंत्री किंवा पुण्यातील मिश्या ठेवणाऱ्यांची आकडेवारी किंवा प्रासंगिक भाषणे ही बारशापासून 61पर्यंतच्या गौरवांची निरोप समारंभाची
परिचयात्मक वगैरे नमुनेदार 900 तयार भाषणे ह्यासारखे ग्रंथ ही त्यांची वाङ्मय सेवा शारदा देवींच्या दरबारी रुजू आहे. येल्लूर मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना महापंडित ही पदवी आणि कानटोपी मानपत्रासकट दिली होती. त्यात राणीच्या बागेत बसून त्यांनी दादोबांच्या व्याकरणातील मोठे लेबंत आणि तुबंतातील उदाहरणांच्या चुका काढल्या होत्या. एक एक चूक सापडल्यावर त्यांनी आनंदाने केलेल्या गर्जना पिंजऱ्यातला वाघ कौतुकाने ऐकत उभा राहत असे. शिवाय गृहस्थ अत्यंत मनमिळावू मुंबईतील एकारांत आडनावांचे कारकून हा कोश तयार करीत असताना साठे, टेंगसे, पाध्ये वगैरे अनेक एकारांत कारकून त्यांच्याशी एकेरीवर येत. परंतु ह्या महापंडिताने आपली मनशांती ढळू दिली नाही. तूर्त त्यांचे दादर विभागातील पोटभाडेकरूंचा जातीवार कोश लिहिण्याचे काम चालू आहे. बाबूकाका एवढे विद्वान असून निगरवी चाळीच्या कोणत्याही कामाला तयार. चाळीतली 4हून अधिक माणसे कसल्याही सार्वजनिक कार्याला बाहेर पडली की सर्वात पुढे बाबूकाका असायचे. त्यामुळे शिष्टमंडळातही तेच सर्वात पुढे होते. ग्रह गौरव श्री अण्णा पावशे. कोणत्याही सत्कार्याला ग्रहांचे पाठबळ असल्याशिवाय यश येणे कठीण. अण्णा पावशे हे चाळीतील अधिकृत होररत्न. आज जगातील थोरामोठ्यांच्या कुंडल्या अण्णांच्या दप्तरी पडून आहेत. त्यांची ज्योतिष वर्तवण्याची शैली शी म परांजप्यांसारखी वक्रोक्तीपूर्ण आहे. काळ करते परांजपे. ज्याप्रमाणे इंग्रज सरकार दयाळू आहे म्हणून त्या सरकारचे गेले बिचारे क्रौर्य व्यक्त करीत, त्याप्रमाणे अण्णा भविष्य उलटे वर्तवितात. हवामान खाते ज्याप्रमाणे कोकण भागात पाऊस असे ढोबळ मनाने सांगते आणि मग सारे कोकण सुके राहून नुसत्या साखरप्याला 3 सेंट पावसाची सर पडली की भविष्य खरे झाल्याचा आनंद मानते. त्याप्रमाणे अण्णांचा आजार संभवतो. ह्या भविष्यात सर्दीपासून क्षयापर्यंत आणि दाढदुखीपासून कॅन्सरपर्यंत सारे आजार सामावलेले असतात. परंतु अण्णांना विचारल्याखेरीज चाळीचे पाऊल इंचभर पुढे सरकत नाही. त्याशिवाय ज्योतिषशास्त्रात अण्णांनी स्वतंत्र शोध लावले आहेत. आपला देश कृषीप्रधान, त्यामुळे ज्योतिषही तसेच. उदाहरणार्थ नांगर चालवायला मुहूर्त, बैल घेण्याचा मुहूर्त इत्यादी मुहूर्त आहेत. परंतु अण्णांनी आधुनिक यंत्रसामुग्रीत ग्रहमान कसे पाहावे याचा अभ्यास केला आहे. ऑफिसात सिक लीव्ह मागण्याचा मुहूर्त, बदली बढतीने अग्रहमान, चाळीतील नळाचे पाणी वाढण्याचे योग, चौकातील कचऱ्याचा ढीग उचलला जाण्यासाठी येणारा कचराषष्ठी योग, साहेब, हेड क्लार्क इत्यादी वरिष्ठांच्या महादशा या गोष्टींचा विचार करून सायन आणि निर्मय पद्धतींप्रमाणे अण्णा पावशांनी एक पौशीयन पद्धत काढलेली आहे. अण्णांच्या पौशीयन पद्धतीप्रमाणे सिनेमाची तिकिटे मिळणार की नाही हे देखील अचूक वर्तवता येते. इतकेच काय, चित्रपट चालवणार की नाही हे विचारायला त्यांच्याकडे निर्माते येतात. जुन्या आचार्यांनी त्या काळात चित्रपट नसल्यामुळे ग्रहताऱ्यांच्या परिस्थितीचा ह्या बाबतीतला विचार केला नव्हता. तो अण्णांनी केला. त्यांची पद्धती अनेक ज्योतिषांनी उचललेली आहेत. त्याशिवाय बोलपट विषयक भविष्य सांगताच येणार नाही. अण्णांनी शिष्टमंडळातील प्रत्येकाची कुंडली मांडून योग्यता ठरवली होती. त्याबद्दल ते विशेष बोलले नाहीत. योग्य प्रसंगी सांगेन म्हणाले. अण्णांच्या ज्योतिषाचे हे वैशिष्ट्य आहे. ते उगीच वारेमाप भविष्य वर्तवित नाहीत. उदाहरणार्थ बिहारला पूर येणार हे त्यांनी आधी सांगितले नाही. गुपचूप बसले. पुराच्या बातम्या आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली वही काढून दाखवली. त्यात अगदी बारीकसारीक घटनांचा तपशीलवार उल्लेख होता.
2 वर्षे आधी मी हे लिहून ठेवले होते. अण्णा अभिमानाने म्हणाले. आश्चर्य हे की वर्तमानपत्रवाल्यांनी देखील हा तपशील जणू अण्णांच्या वहीतून उतरवून घेतल्यासारखा आदल्या दिवशी छापला होता. इतकेच नव्हे तर अण्णांनी आपल्या वहीत दिब्रुगढ धोक्यात आहे असे आमचा बातमीदार म्हणतो, हे 2 वर्षांपूर्वी लिहिलेले वाक्य वर्तमानपत्रात होते. सांडग्याच्या चाळीत ज्योतिर्विषयक चमत्कार करून दाखविण्यासाठी अण्णांना शिष्टमंडळात सर्वानुमते घेतले.